हे आहे तासगाव चमन समूहाचे ऑफिशियली यूट्यूब चॅनल. द्राक्ष बागेसंबंधी वेगवेगळ्या प्रकारची योग्य माहिती मिळण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या तालुका वाईज व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी या नंबरवरती मेसेज करा 70 20 28 80 15 असेल. सहर्ष स्वागत करतो. आजचा विषय माती, पाणी व पाणदेट परीक्षण, त्याचे महत्त्व. खरोखरच हा विषय अगदी फार महत्त्वाचा आहे. आपण द्राक्ष शेतीमध्ये अंदाधुंद जो खर्च करतोय, याचा कुठेतरी आपल्याला पाठपुरावा किंवा मागचं काय घडतंय, हे यामध्ये आपल्याला दृश्य कळतंय. त्यासाठी फार महत्त्वाचा विषय आहे. साधारण माणसामध्ये जर 2 दिवस साधा ताप जरी आला तर आपल्याला ब्लड सॅम्पल चेक करावं लागतंय आणि आपला लाखोचा खर्च असतोय, तरी आपण साधं झाडांचं पानदेट परीक्षण वगैरे माती परीक्षण करत नाहीयेत. यासाठी विस्तृत माहिती देण्यासाठी आपण आज आमंत्रित केलेलं आहे रुचा मॅडमचं. यांचं पुनश्च एकदा मी शब्दसुमनाने स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमास चालू करावे असं मॅडमला विनंती करतो. धन्यवाद. सुरू करूया. हो मॅडम. सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून मी स्वागत करते. म्हणजे त्यांच्या इंटरेस्टचा जरी विषय असला तरी बऱ्यापैकी संख्येनं उपस्थित दिसतायत मला बरेच लोक. म्हणजे थोडासा अवेअरनेस आलेला आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही असं वाटतं मला. तर शेतकऱ्यांना एक अद्ययावत प्रयोगशाळा उपलब्ध करून द्यायचा की माती, पाणी, पानदेट ह्या उद्देशानं वनिता ॲग्रोचे मॅनेजिंग डायरेक्टर नेताजी पवार म्हणजे ज्यांना आपण सगळे दादा म्हणून ओळखतो, त्यांनी 2016 साली नाशिक येथे क्रॉप लॅब म्हणून सुरुवात केली त्याची. आणि ह्या लॅबमध्ये मुख्यत्वे करून पाणी, पानदेट, माती ह्यांचं परीक्षण होतं. मग हे पाणी, माती, पानदेट ह्यांच्या परीक्षणासाठी एवढी लॅब कशासाठी? म्हणजे मुळात माती, पाणी, पानदेट यांचं पृथक्करण करायचं कशासाठी? असा एक आपसुकच म्हणजे ऑब्व्हियसली एक हा प्रश्न निर्माण होतो सगळ्यांच्या मनात, की इतकी वर्षे आपण शेती करत नव्हतो का? शेती तर भारताची परंपरा आहे आणि त्यामुळं असं नाही की शेती करतच नव्हतो. आता वनस्पतीची गरज पण आपल्याला माहिती आहे. त्याला मायक्रो एलिमेंट्स लागतात, मेजर एलिमेंट्स लागतात. बऱ्याच गोष्टी माती, पाणी, पानदेट ह्यातून जे काही अन्न येतं, ते सगळं झाडांच्या पोषक त्याची म्हणजे चांगलं ग्रोथ व्हावी, चांगलं यील्ड यावं, यासाठी ह्या सगळ्या गोष्टींची गरज असते. त्याच्यामध्ये हवा आहे, कार्बन डायऑक्साईड वायू आहे, पाणी आहे, ह्या गोष्टी तर बऱ्यापैकी निसर्गातून बऱ्याच गोष्टी मिळतात आणि काही अन्नद्रव्य आहे ही मातीतून मिळत असतात. तर अशी अन्नद्रव्ये सगळी झाडाला मिळण्यासाठी ती माती पोषक आहे की नाही, हे कळण्यासाठी आधी माती परीक्षण आपल्याला करायला पाहिजे. मग माती करायची, तर मग ते शेतकऱ्यांच्या मनात बरेच प्रश्न असतात. का करायची? कशासाठी करायची? केव्हा करायची? त्याचा कसा नमुना घ्यायचा? बरेच प्रश्न ह्याच्यामध्ये असतात. कारण काय आहे शेतकऱ्यांचं शेवटी आजकाल तर बघतो आपण, की बरेच शेतकरी जेव्हा लॅबला येतात तेव्हा सांगत असतात मला, की "मॅडम खूप वाईट दिवस आहेत, की असं होतं, तसं होतं, असे बरेच प्रॉब्लेम्स आहेत आणि आम्ही एवढा खर्च करतो, तरी सुद्धा वर्षाच्या शेवटी हातात काही मिळत नाही." मग सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा आहे, की जेव्हा तुम्ही वर्षभर कष्ट करता, त्याच्यामध्ये पैसा घालता, म्हणजे मला वाटतं 24 तासापैकी 15 सीझनला तर 17-17, 18 तास जर द्राक्षाचाच आपण स्पेसिफिक विषय घेतला, तर 17 तास, 18 तास शेतकरी बागेत काम करत असतात. पण एंड ऑफ द डे म्हणजे जेव्हा सीझन संपतो आणि तेव्हा जर कॅल्क्युलेशन करायला बसलं, तर बऱ्यापैकी असं लक्षात येतं, की अरे आपण एवढा खर्च केला आणि हातात मात्र एवढंच आपल्या येतंय. म्हणजे ते कष्ट आणि म्हणजे आर्थिकदृष्ट्याही नुकसान असतं आणि शेवटी हातात काही नाही मिळालं म्हणजे मानसिकदृष्ट्याही स्ट्रेस येतच असतो. आणि मग कसं होतं, की बाबा गुणवत्ता खूप क्वालिटी चांगली घ्यायला गेलं, की मग कसं होतं काही काही वेळेला उत्पन्न कमी येतं आणि उत्पन्न वाढवलं, की गुणवत्ता घसरायला लागते. आणि मग ह्याच्यातून काय होतं बरेच वेळेला फर्टिलायझर्स आपण वापरतो, इन्सेक्टिसाइड्स वापरतो, पेस्टिसाइड्स ह्या सगळ्यांचा इतका अमाप खर्च होत असतो. आता थोडंसं आपण मागे जाऊन बघितलं, तर जी हरित क्रांतीला सुरुवात झाली. अमेरिकेच्या एका कृषी शास्त्रज्ञांनी
हरित क्रांतीचा ह्याच्यामध्ये खूप म्हणजे त्या 1947 43-44च्या दशकामध्ये खूप काम केलं त्याच्यावर. आणि हाय यील्ड व्हरायटी ज्या उत्पन्न करायच्या त्याच्यामध्ये त्याच्या बियाणांवर खूप काम केलं आणि संशोधन करून त्यावेळी उदयास आल्या आणि त्याच्यातूनच हरित क्रांतीला सुरुवात झाली. आणि त्याच्यामध्ये एक मेन असं झालं, की हरित क्रांतीमध्ये बऱ्यापैकी आपल्या भारतीय शेतीचं इंडस्ट्रियल ह्याच्यामध्ये थोडक्यात रूपांतर व्हायला लागलं. आणि त्याच्यामध्ये कसं झालं, की बाबा ट्रॅक्टर्स आले मग नवीन. आधी सगळं नांगरानी आणि ह्याच्यानी व्हायची कामं आणि मग पेस्टिसाइड्स आले, इन्सेक्टिसाइड्स आले, फर्टिलायझरचा उपयोग व्हायला लागला बऱ्यापैकी आणि ह्या सगळ्या गोष्टी चा वापर सुरुवात झाली आणि मेनली हरित क्रांतीमध्ये कसं झालं, एस-एम स्वामीनाथन तुम्हाला सगळ्यांना ऐकून माहीत असतीलही. 1947-48च्या ह्याच्यामध्ये आपल्या भारतात त्यांनी लीडरशिप घेतली होती या हरित क्रांतीमध्ये. तर ह्याच्यामध्ये कसं झालं मग उत्पन्न इतकं वाढलं त्या ह्याच्यामध्ये त्याच्यात स्पेसिफिकली उल्लेख करायचा तर गहू असेल, तांदूळ असेल, परत बाजरी, ज्वारी ह्या पिकांच्या जातींवर खूप काम केलं गेलं बियाणांवर आणि थोडक्यात ज्याला बऱ्यापैकी हायब्रिड पण म्हणतो आपण. हाय यील्ड व्हरायटीमध्ये ह्या खूप त्याचं उत्पन्नाला सुरुवात झाली. आणि मग कसं झालं बाकीच्या आणि दुर्दैवानं म्हणा किंवा काही गोष्टींच्या ह्याच्यामुळे पण म्हणा, पण बाकीच्या जे क्रॉप्स आहेत संशोधन झालं नाही. त्यामुळं काय झालं, की गहू असेल, तांदूळ असेल ह्या पिकांवर अमाप म्हणजे प्रोडक्शन यील्ड खूप आलं त्या शेतकऱ्यांना त्या काळात. आणि त्याच्यानंतर कसं साधारण 1947 ला देश स्वतंत्र झाला. 67-68च्या काळात, की इतकं म्हणजे आपण त्याला यूज्ड टू झालो, की फर्टिलायझर वापरायला लागले लोक खूप प्रचंड प्रमाणात. पण असं झालं, की नेमकं काय, कधी, कसं वापरायचं आहे आणि कुठली गोष्ट कधी वापरायची आहे, ह्या गोष्टी फारशा समजून घेतल्या नाहीत. आणि फक्त हे लक्षात आलं होतं शेतकऱ्यांच्या बऱ्यापैकी, की फर्टिलायझर्स काहीतरी वापरायची, की त्याच्यामुळं आपल्याला उत्पन्न भरपूर मिळेल. पण हे असंच रूढी परंपरा मला वाटते आजपर्यंत अशीच चालत आली, की फर्टिलायझर्स वापरले की चांगलं होतं. मग फर्टिलायझर्स वापरायचेच नाहीत का? इन्सेक्टिसाइड वापरायचेच नाहीत का? तर असं नाही. तुम्ही वापरायला पाहिजेत, पण ते कधी, कुठले वापरायचे, कुठल्या स्टेजला काय गरज आहे आणि मग झाडाला कुठली गरज आहे, मग मातीतून काय मिळणार आहे, ह्या गोष्टी समजून घेऊन जर आपण केल्या केल्या तांत्रिकदृष्ट्या, तर मात्र त्याचा फायदा नक्की होणार आहे. मग आता कशाचा म्हणजे कुठल्या गोष्टी कधी लागणार आहेत? म्हणजे समजा झाडाची एखादी ग्रोथ स्टेज आहे, फ्लॉवरिंग आहे, फ्रूट डेव्हलपमेंट आहे, सायझिंग आहे, शुगर डेव्हलपमेंट आहे. ह्या सगळ्या ज्या स्टेजेस आहेत, ह्याच्यामध्ये कुठल्या वेळी कुठलं लागणार आहे आणि आफ्टर हार्वेस्टिंग काय गोष्टी करायच्या आहेत? ह्या कसं कळणार आपल्याला? आणि मग मातीमध्ये नेमकं काय आहे? हे कळून घेतल्याशिवाय आपल्याला पुढचं पाऊल उचलता येणार नाही. त्यासाठीच मग आणि दर्जेदार आणि मुबलक पीक जर घ्यायचं असेल आपल्याला आणि जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी किंवा टिकवून ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अन्नद्रव्यांचं प्रभावितपणे जर व्यवस्थापन करायचं असेल, तर त्याला माती परीक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि त्याचप्रमाणे पानदेठाचं पण परीक्षण समजा, आता द्राक्षाच्या बाबतीत असेल तर पानदेठ म्हणूया, डाळिंबाच्या बाबतीत पान आहे. सगळ्या ज्या पिकांच्या बाबतीत आहेत, ते एखाद्या त्या आवश्यक स्टेजला जर आपण एनालिसिस करून त्याच्यामध्ये काय आहे आणि काय असूनही मातीतलं उपलब्ध होत नाही आणि कुठल्या वेळेला काय दिलं तर काय उपलब्ध होईल, हे थोडकं अगदी आता हे सांगणं माझ्यासाठी आता तुम्ही म्हणाल, "मॅडम अहो एवढं एकदम सांगताय कसं कळणार?" असंही बऱ्याच लोकांना माहीतही असेल. नाही असं नाही, अगदी सगळ्यांनाच. पण कसं आहे ह्या जर गोष्टी समजून घेऊन तांत्रिक गोष्टीने आपण जरा इथून पुढे शेती केली, तर आणि तरच इथून पुढची शेती आपल्याला थोडीशी सुसह्य होऊ शकते, असं मला वाटतं. तर आता माती परीक्षण करायचं. आता माती परीक्षण करायचं म्हटलं, की सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो, की नमुना कसा घ्यायचा? इथपासून सुरुवात होते. कारण कसं होतं बऱ्याच वेळेला आता लॅबोरेटरीमध्ये मी बघत असते, बऱ्याच शेतकऱ्यांशी बोलत असते. नमुना आणलेला असतो. 100-200 किलोमीटरवरून आलेले असतात. पण नमुना पूर्णपणे चुकीचा आणलेला असतो. मग अशा वेळी काय होतं, एकतर वेळ वाया जातो किंवा आमच्या अपरोक्ष जर नमुना देऊन गेले शेतकरी काहीही न सांगता, तर त्याचा एनालिसिसचा रिपोर्ट व्यवस्थित तुम्हाला येऊ शकणार नाही. मग अशा वेळी काय करायचं? तर प्रॉपर नमुना घेणे हा फार महत्त्वाचा विषय आहे. तर प्रॉपर नमुना घ्यायचा खरं तर कसं आहे, एनालिसिस हे
सुरुवातीला प्लांटेशनच्या आधी आणि समजा पेरेनियल क्रॉप्स आहेत, म्हणजे जे फळबागा वगैरे आहेत, ह्याच्यामध्ये स्टँडिंग क्रॉपमध्ये पण आपण घेतो वर्षाला. कारण ह्या बागा 7 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष उभ्या राहत असतात. पण ज्या शॉर्ट रूट डेप्थवाल्या ज्या आहेत, अ, त्याच्यामध्ये तांदूळ आला किंवा हे बाकीच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा वगैरे अशा गोष्टी आहेत. ह्याच्यामध्ये मात्र प्लांटेशनच्या पूर्वी तुम्ही करून घेतलं तर त्याचा खूप फायदा होतो. शॅलो रूट डेप्थ असतील आणि मग त्याला त्याला त्याच्यामध्ये आहे की कुठल्या डेप्थला कुठल्या पिकासाठी घ्यायचंय त्याच्यामध्ये एनालिसिससाठी नमुना. तर आता आपण त्याला शॅलो रूटेड डेप्थ म्हणतो म्हणजे ज्याच्या मुळी खूप खोलावर जात नाही. अशासाठी तुम्ही जमिनीच्या वरचा 6 इंचाचा भाग बाजूला करून खालच्या 6 इंचातच म्हणजे 15 सेंटीमीटर अर्धा पाऊण फुटापर्यंतच माती खणून खड्डा घेऊन सॅम्पल घेतलं तरी चालतं. आणि थोड्याशा हायर म्हणजे जातात रूट्स ज्याच्या बाबा त्याच्यामध्ये येईल तुम्हाला सांगते की कॉटन आहे, परत शुगर केन आहे. अशा ह्या डीप रूटेड थोड्याशा आहेत. त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला खोलवर अजून जावं लागेल. त्याच्यामध्ये साधारण 9 ते 10 इंच 20 ते 22 सेंटीमीटरमध्ये जर म्हणायचं झालं तर, तिथपर्यंत आपल्याला तो खड्डा खणावा लागेल. आणि फळबागांच्या बाबतीत मात्र ॲक्चुअली आता आपण साधारणपणे 1.5 ते 2 फुटाचा खड्डा आपण घेतो आणि तसं सांगतो. खरं तर सायंटिफिकली पेरेनियल क्रॉप्समध्ये आणि स्पेसिफिकली द्राक्षाच्या बाबतीत बोलायचं झालं तर डाळिंबाच्या बाबतीत ह्याच्यामध्ये 3 डेप्थला खरं तर वेगवेगळं सॅम्पल घेण्याची म्हणजे आवश्यकता असते. पण एवढं डीपमध्ये कोणी करतच नाहीत. मुळात एक सॅम्पल करून घेणं हेच फार असतं काही-काही वेळेला. त्यामुळं खरं आता आपण ह्याच विषयावर बोलतोय त्यामुळं मी अगदी डीप म्हणजे पूर्ण थोरोली माहिती सांगायचं असं ठरवलंय. परत कुणी कसं करायचं हा परत पर्सनल ज्याचा त्याचा विषय आहे. पण एकदा जर करायची असेल माती आपल्या वर्षातून आणि तर नक्कीच सायंटिफिकली केली तर त्याचा 100% फायदा होऊ शकतो. त्याच्यामध्ये आता कसं आहे पेरेनियल क्रॉप्समध्ये आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये 30 सेंटीमीटरला म्हणजे एका फूट पहिल्या 6 इंचाची माती सरकवल्यानंतर एका फुटावरची एक आपल्याला त्या लेयरचा एक नमुना, त्याच्यानंतर 2 फुटावर 1 आणि 3 फुटावर असे ॲक्चुअली 3 सॅम्पल्स घ्यायला पाहिजेत. कारण कसं आहे ह्या फ्रुट्स क्रॉपमध्ये जे वगैरे खूप मुळं काही-काही वेळेला 3 फूट, 4 फूट, 5 फूट सुद्धा दिसतात काही-काही बागांमध्ये बघितलेले आहेत म्हणजे एवढ्या खोलवर. आणि वरवरचं जर सॅम्पल्स घेतलं, तर त्याचं एनालिसिस प्रॉपर म्हणजे जे काही रिझल्ट्स येतात, ते मॅच होतीलच असं नाही. आपण अगदी परफेक्ट जरी सॅम्पलिंग केलं, सगळं परफेक्ट एनालिसिस झालं, तरी सुद्धा मला वाटतं, की जे ॲक्चुअल कंडिशन आहे बागेची किंवा त्या सॉइलची, त्याच्या आपण 70-75% जवळ जाऊ शकतो. कारण सॉइलमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी होत असतात. त्यामुळे 100% आपण मॅच नाही करू शकत, एवढ्या आयडियल कंडिशनमध्ये सुद्धा. त्यामुळं प्रॉपर सॅम्पलिंग करणं आणि काही-काही वेळेला असं असतं, की 2 फुटापर्यंत काळी माती आहे आणि त्याच्या खाली चुनखडी आहे. तर अशा वेळेला ती माती आणि ती चुनखड मिक्स करून न घेता, त्या 2 फुटाच्या काळ्या मातीतलं सॅम्पल वेगळं आणि खालच्या चुनखडीचं सॅम्पल हे वेगळं घेतलं गेलं पाहिजे. आणि असं आणि त्याच्यामध्ये खूप तफावत असते. साधारण आपण जर भौतिक गुणधर्म बघितले, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे, बाकीची बल्क डेन्सिटी आहे, याच्यामध्ये खूप मोठा फरक पडत असतो. आणि जेव्हा आपण असे मिक्स करून घेतो सॅम्पल, त्यावेळी कुठल्याच लेयरचं प्रॉपर एनालिसिस येत नाही. त्याच्यामध्ये रिझल्ट्स येत नाहीत. कारण वरच्या 2 थराची जी काळी माती असते त्याच्यात साधारणपणे पोत वेगळी असते, थोडीशी रचना त्याच्यामध्ये वेगळी असते, केमिकल प्रॉपर्टीज वेगळ्या असतात. खाली चुनखडी नुसती असेल, तर त्याचे प्रॉपर्टीज वेगळ्या असतात. आणि जेव्हा आपण हे दोन्ही मिक्स करतो, त्यावेळी ह्या लेयरचंही आपल्याला नेमकं काय आहे ते कळत नाही आणि ह्या लेयरचंही कळत नाही. अशा वेळी म्हणजे उपाययोजना करताना आपण चुकू शकतो. आणि त्यामुळे ते चुकीच्या गोष्टी केल्या, की अजूनही आपण प्रॉब्लेममध्ये जाऊ शकतो. अजूनही रिस्क वाढतात त्याच्यामध्ये. त्यामुळे प्रॉपर मातीचा सॅम्पल घेणं हे फार महत्वाचं आहे. आणि आता जेव्हा मातीचा सॅम्पल घेतो, शक्यतो म्हणजे निदान डोळ्याला दिसत असताना तरी ती होमोजेनियस सॉइल जेवढी दिसते, तेवढा क्षेत्राचा एक नमुना आला पाहिजे. जर समजा तुमची माती एकसारखीच आहे, असं समजूया की 5 एकर आहे रान आणि त्याच्यामध्ये असं वाटतं की एकसारखीच आहे सगळीकडे पूर्ण, कुठेही काही फरक नाही. म्हणजे निदान डोळ्याला तरी तशी दिसते. तर त्याच्यामध्ये मिनिमम 2.5 एकराला तरी एक नमुना झाला पाहिजे. कारण पूर्ण 5 एकराचा नमुना मग तो त्या ह्याचा रिप्रेझेंटेटिव्ह होऊ शकत नाही. त्यामुळे म्हणजे मॅक्सिमम 2.5 एकरापर्यंत तुम्ही जर एकसारखी माती असेल, तर एक नमुना
घेऊ शकता. आणि समजा वेगवेगळं आहे. समजा काही वेळेला कसं होतं 5 एकर आहे किंवा 4 एकर आहे. त्याच्यामध्ये एक अर्धा एकराचाच तुकडा असतो. त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं असतं. उतार असतो, मुरूम असतो, खडक असतो आणि बाकीचा 3-3.5 एकराचा नमुना वेगळा असतो. तर अशा वेळी समजा 2.5-2.5 एकराचे तुम्ही 5 एकरामध्ये 2 जरी भाग केले, तर एका 2.5 एकराचा एक नमुना आणि दुसऱ्या 2.5 एकरात मात्र तो अर्धा एकराचा भाग सोडून उरलेल्याचा एक नमुना आणि त्या अर्धा एकराचा वेगळाच नमुना केला गेला पाहिजे. अदरवाईज काय होईल, तिथं पण परत तोच प्रॉब्लेम होईल. ते मिक्स होईल. आता समजा उदाहरणार्थ आपण असं पकडू, की त्या अर्ध्या एकरात काहीतरी थोडीशी लाईट आहे सॉइल, एकदम सँडी सॉइल आहे आणि उरलेल्या क्षेत्रामध्ये थोडीशी हेवी किंवा मध्यम स्वरूपाची सॉइल आहे आणि समजा दोन्ही मिक्स करून आपण जर वॉटर होल्डिंग काढलं किंवा एखादी बल्क डेन्सिटी सारखा फिजिकल प्रॉपर्टीचं आपण घेतलं किंवा इव्हन पीएच ही असेल, तर त्यावेळी काय होतं, की कुठेतरी व्हॅल्यूज अशा मध्ये समजा एखाद्याचा वॉटर होल्डिंग असं समजू की हेवी सॉइल आहे, त्याचे 160-170 असेल आणि ह्या लाईट सॉइलचा अगदी 100-125च आहे. तर येताना व्हॅल्यू कशी येईल? काहीतरी 150-140 अशी काहीतरी समजा आली. उदाहरणार्थ सांगतेय फक्त मी हे सगळं. तर अशी काहीतरी आली, त्या अशा ह्या पद्धतीचं म्हणजे ही व्हॅल्यू घेऊन जर तुम्ही कॅल्क्युलेशन करून त्याचं वॉटर ट्रीटमेंट म्हणजे इरिगेशनचं तुम्ही जर मॅनेजमेंट केली, तर जिथं कमी आहे, तिथं पाणी जास्त जाईल आणि जिथं आवश्यकता आहे हेवीमध्ये, तिथं कमी जाईल. म्हणजे ह्याच्यातून काय होईल निष्पन्न, की दोन्हीचं एनालिसिस केलं सगळ्याचं, पण रिझल्ट्स काही येत नाहीयेत. कारण ते प्रॉपर नाही झाला नमुना आणि एनालिसिस महत्वाचं आहे. लॅबोरेटरीमध्ये सगळं काम व्यवस्थित झालंच पाहिजे, हा काही मुद्दाच नाही. पण सॅम्पल जितकं योग्य असेल, तेवढं आपण त्या रिझल्ट्सच्या ट्रू व्हॅल्यूच्या म्हणजे एनालिटिकल ह्याच्यामध्ये त्याला म्हणतात ट्रू व्हॅल्यू. कुठल्याही ट्रू व्हॅल्यू एक्झॅक्ट कुठल्याही एनालिसिसची आपल्याला कधीच मिळत नसते. त्याच्या जवळपास प्रिसिजन किती आपण घेऊन त्याच्या जवळ जाऊ शकतो, हा पूर्णपणे प्रयत्न करायचा असतो. त्यामुळे जितक्या जवळ जाता येईल ट्रू व्हॅल्यूच्या तेवढा आपल्याला जवळ जाण्यासाठी नमुना खूप महत्वाचा आहे आणि नमुना जितका चांगला घेतला जाईल, तेवढा ते एनालिसिस म्हणजे आपण ट्रू व्हॅल्यूच्या जवळ जाऊ शकतो. आणि बऱ्याच वेळेला असं होतं, की 2.5 एकराचा तुकडा असतो, चांगली पण माती असते. पण काय करतात शेतकरी 2 किंवा 3च खड्डे किंवा 1 किंवा दुसऱ्याच जागची स्पॉटचे सॅम्पल्स घेतात आणि घेऊन येतात. जरी एकसारखी जरी असली, तरी 2.5 एकराच्या तुकड्यामध्ये कमीत कमी 12 ते 15 खड्डे घेतले गेले पाहिजेत. 12 ते 15 खड्ड्यातली जेव्हा तुम्ही माती एकत्र कराल, रिप्रेझेंटेटिव्ह होईल, तेव्हा कुठे आपल्याला थोडंफार त्याच्या ट्रू व्हॅल्यूच्या आपण जवळ जाऊ शकतो. ही जेव्हा अशी 10 ते 12 स्पॉट्स आधी तुम्ही जे काय आहे ते स्पॉट फिक्स करून घ्या सॅम्पल घेण्यासाठी आणि त्यामध्ये जिथे जनावरे बांधतो आपण तिथली माती घ्यायची नाही. समजा मोठं झाड आहे एखादं बॉर्डरला म्हणजे कडेला शेताच्या कडेला एखादं झाड वगैरे असतं, तिथं कुठेही तिथलं सॅम्पल घ्यायचं नाही. जिथं कंपोस्टिंगचा तुमचा डेपो असतो, कंपोस्ट भरून ठेवलेलं असतं शेणखत वगैरे, तर त्या भागात तिथली माती घ्यायची नाही कधीही. जे हे मोकळ्या रानातलं असेल तर. आणि अशा वेळेला झिगझॅग पद्धतीने एक 10 ते 12 स्पॉट आयडेंटिफाय करा, की ज्या भागातले तुम्हाला सॅम्पल काढायचं आहे असे. आणि ह्या 10 ते 12 ह्याच्यातली सुरुवातीला 6 इंचाची वरची काही-काही वेळेला कसं असतं कंपोस्टिंग, शेणखत वगैरे भरलेलं असतं. ह्या गोष्टी बाजूला करून तिथला केर, कचरा सगळा स्वच्छ करून घ्यायची ती जमीन. जिथे स्पॉट तुम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत तिथे. आणि शक्य असेल तर तिथं काहीतरी खूण करून ठेवा, की नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही कराल, तर साधारणपणे जवळपास त्याच भागातलं मातीचं आपल्याला नमुना काढता आला पाहिजे. आणि ह्या अशा 10-15 स्पॉट जे आयडेंटिफाय केलेले आहेत, वरचा केर कचरा सगळा काढून त्याच्यामध्ये तो खड्डा घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्यातला खड्डा काढत असताना जी माती आत पडते, ती सुद्धा बाजूला काढायची. आणि त्याच्यानंतर त्याच्या ज्या भिंती तयार होतात खड्डा काढल्यानंतर, ते वॉल्स, ते स्क्रॅच करून म्हणजे ते खरडून त्याचं जे सॅम्पल खाली पडेल, ते सॅम्पल म्हणजे समजा आता 15 खड्डे आहेत. समजा साधारण 1, 2, 2.5 किलो, 2 किलो अशी एकेका खड्ड्यात आली, तर तुमची एक साधारण 30-40 किलो माती एकत्र होईल सगळी. मग ती एका स्वच्छ प्लास्टिकच्या बादलीमध्ये, की जे ती स्वच्छ असली पाहिजे पूर्णपणे व्यवस्थित धुतलेली. कारण कधी-कधी काहीतरी तुम्ही फर्टिलायझर्स तयार करायला किंवा एखादं मिश्रण तयार करायला, काहीतरी करायला वापरत असता शेतांमध्ये. त्यामुळे ही 100% काळजी घेतली गेली पाहिजे, की ती बादली असेल किंवा एखादं स्वच्छ कापड असेल, कागद असेल, जे काही घ्याल ते स्वच्छ पाहिजे. त्याच्यात कुठलाही फर्टिलायझरचा कुठलाही अंशही कंटॅमिनेशन म्हणजे यायला नकोय.
त्याच्यामध्ये कुठलंच. ती अशी सगळी माती एकत्र करणे आणि शक्यतो माती जी खरडाल ती शक्यतो लाकडी काठी असेल, अवजार असेल त्याच्यानेच तुम्ही ती हे करायची आहे. शक्यतो लोखंडाचा तिथं स्पर्श नको व्हायलाय. आणि अशी ही माती एकत्र करून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायची सगळी पूर्णपणे आणि मग त्याचे 4 भाग करायचे. त्या 4 भागांचे समोरासमोरचे किंवा विरुद्ध बाजूचे 2 भाग एकत्र करून केले की 2 भाग होतात. त्यातला 1 भाग टाकून द्यायचा आणि ते उरलेल्या भागाचे परत 4 भाग करायचे. आणि त्याचे परत असं जेव्हा तुम्ही 30 ते 40 किलोची माती 1 ते 1.25 किलोपर्यंत होत नाही, तोपर्यंत ही प्रक्रिया रिपीट करत राहायची. समोरासमोरचे आणि विरुद्ध बाजूचे भाग असे एकत्र करत. आणि त्यावेळी ती जेव्हा शेवटची 1 किलो ती 1.25 किलो राहील, तेव्हा ती माती लॅबला आपलं नाव, गाव, पत्ता सगळं व्यवस्थित प्लॉट नंबर, गट नंबर आणि शक्य असेल तर तुम्हाला तो नकाशासारखं ते तुम्ही एक प्लॉट करून चित्र काढून ठेवा तुमच्या जवळ. तुमच्या फाईलला ते पाहिजे, की कुठली माती आपण घेतली. कारण कसं असतं माती परीक्षण जेव्हा तुम्ही कराल, तेव्हा ते कुठल्या भागातलं घेतलं, काय केलं, हे सगळी हिस्ट्री तुमच्याकडे केव्हाही पाहिजे. आत्ता नाही आणि 4 वर्षांनी, 5 वर्षांनी पण ती लागू शकते. जेव्हा आपण अशा पद्धतीनं काम करू, तेव्हा नक्की आपल्याला त्याचा फायदा नक्कीच होईल. कारण कसं होतं बऱ्याच वेळेला सॅम्पल येतं, मग गट नंबर हा दिला का तो दिला लक्षात नसतो आणि मग त्यामुळे कन्फ्युजन होतं आणि जे काही केलं तुम्ही काम, त्याचा कुठेही तुम्हाला उपयोग होत नाही. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत त्याच्यामध्ये, की ते आयडेंटिफाय प्रॉपर करणं, गट नंबर कुठला घेतला, प्लॉट नंबर असेल तर तो प्लॉट नंबर कुठल्या नावावर आहे शक्यतो. ते सगळं प्रॉपर माहिती देऊन तुम्ही दिलीत, की त्याचा रिपोर्ट तुम्हाला वर्षानुवर्षे त्याचा उपयोग होत असतो, की बाबा मागच्या वर्षी आपण हे केलं होतं, तर तेव्हा काय प्रॉब्लेम्स होते आणि त्याच्यानंतर आपण काय गोष्टी केल्या आणि मग आता त्याचा किती फायदा होतो, काय फरक होतो, म्हणजे थोडक्यात काय काय प्लॅन केलं होतं आणि ॲक्चुअल रिझल्ट्स काय आले. मग दरवर्षी जेव्हा हार्वेस्टिंग नंतर आपण म्हणजे तुम्ही बघत असता, त्यावेळी ठीक आहे किती टनेज गेलं, किती म्हणजे त्याला तुमचे रेट्स मिळाले, हे तरी महत्त्वाचं आहेच आहे. पण त्याच्याबरोबर ह्या पण गोष्टींचा थोडासा रिव्ह्यू जर केला प्रत्येक शेतकऱ्यांनी, तर मात्र 100% तो फायदा होऊ शकतो. नाहीतर कसं होतं बऱ्याच वेळेला खतं देतो आणि मग कसं खतं देताना पण काय असतं, त्याचा आपण काही फारसा विचार करत नाही. कधीतरी 2-4 वर्षापूर्वी माती एनालिसिस केली असेल तर असती, नसेल तर नसती. बऱ्याच वेळेला शेतकरी मी असे पण म्हणजे उदाहरणं बघते, की लागून दोघांचे शेत असतं. मग एक जण त्यातला पानदेट करतो आणि एक जण माती परीक्षण करतो. मग त्यांना वाटतं, की हे दोन्ही सारखंच आहे. पण तुमच्या प्रॅक्टिसेस काय आहेत? तुम्ही तुमची व्हरायटी काय आहे? ह्या बऱ्याच गोष्टींवर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. तुम्ही इरिगेशन कसं करता? तुमचे ड्रिपर कितीचे आहेत? ह्या खूप गोष्टी आहेत. त्यामुळं माती परीक्षण करताना, की ह्याचं निम्मं, त्याचं निम्मं असं न करता, कारण वर्षातून 2 वर्षातून समजा फिजिकल प्रॉपर्टी तुम्हाला करायच्या आहेत. 2-2.5 वर्षातून तुम्ही एकदा केल्या तरी ते पुष्कळ आहेत. कारण भौतिक गुणधर्म सहजासहजी बदलत नाहीत. केमिकल प्रॉपर्टीज मात्र वर्षातून एकदा तुम्हाला सामू माहीत असणं, ह्या गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे हे केमिकल एनालिसिस वर्षातून एकदा केलंच पाहिजे आणि त्याचा 100% फायदा हा होतोच. माती परीक्षणामुळं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय कळतं, तर त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स काय अवेलेबल आहेत. टोटल म्हणाला तर खूप बरंच काही असतं. पण काय अवेलेबल फॉर्ममध्ये आहेत. कारण जे काही अवेलेबल फॉर्ममध्ये आहेत, तेच फक्त क्रॉप्स म्हणजे प्लांट्स उचलू शकतात. त्यामुळे अवेलेबल फॉर्ममध्ये काय आहे, ह्या गोष्टी तुम्हाला त्याच्यातून कळतात. त्याचा सामू कळतो, त्याची कंडक्टिव्हिटी कळते. ह्या सगळ्या गोष्टी समजल्यामुळे समजा सामू खूप जास्त आहे, तर त्याच्या अनुषंगाने काय सुधारणा करता येतील, आपल्याला ह्या गोष्टी त्याच्यामुळे करता येतात. आता समजा एखाद्याचं पी-एच खूपच जास्त आहे, तर तो पी-एच कशामुळे जास्त आहे? सोडिक सॉइल आहे का सलाईन सॉइल आहे? मग त्याच्यामध्ये आपल्याला काय उपाययोजना करायला पाहिजेत, ह्या गोष्टी नेमक्या कळतात. समजा चुनखडीयुक्त जमीन आहे खूपच, त्यावेळी त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे बाबा ॲसिड म्हणजे पाण्याचा तो पी-एच काय पाहिजे चुनखडीयुक्त जमिनीला, तर त्याचा काय फायदा होऊ शकतो किंवा हायर पी-एचचंच पाणी वापरलं, तर काय होऊ शकतं? ह्या गोष्टी पण तुमच्या लक्षात येतात हळू त्यामुळे हे सगळं रेकॉर्ड ठेवणं आणि ते माती परीक्षणाचे सगळे रिपोर्ट्स हे सगळं तुमच्या फाईलला असणं, माती कुठली काढली, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स काय आहेत हे तर मातीत कळतंच. त्याच्या आधारे तुम्ही त्याला आता काय उपाययोजना करायच्या, ह्या पण गोष्टी तुम्हाला समजू शकतात. आणि मातीचा सामू माहीत झाला, की सुधारण्याच्या दिशेने आपल्याला एक पाऊल उचलता येतो.
आणि जी खतं उपलब्ध नाहीत, ती उपलब्ध करून देता येतात. म्हणजे समजा एखाद्या न्यूट्रिएंटचं त्याच्यामध्ये डेफिशियन्सी आहे, दिसतीये, की बाबा एवढं पाहिजे आणि हे एवढं कमी आहे. म्हणजे ते आपण परत त्याच्यामध्ये घालू शकतो. थोडक्यात काय आहे, की सॉईलमध्ये जे काही उपलब्ध आहे, आता समजा आपल्या घरात स्टोअर असतं म्हणजे एक 100 किलो आता जोंधळे तुम्ही तर शेतकरी लोकांच्यात तर भरपूरच असतात. समजा आमच्या सारखं घराच्यात समजा एक आपण वर्षाला एक 100 किलो गहू, जोंधळे असं काहीतरी घेतो. तर त्यावेळी समजा 80 किलो 90 किलो जर संपत आले, तर ते 10 किलो उरेपर्यंत अगदी शेवटचा दाणा संपेपर्यंत आपण वाट नाही बघत. बायकांचं असं असतं, की आता बाबा हां, एक 10-20 किलो आहे, अजून 1-2 महिन्यात जातं. तोपर्यंतच ते परत तो स्टॉक करतात पुढच्या ह्याच्यासाठी. मग त्यावेळी की आपली पळापळ होऊ नये, ऐन वेळेला आपल्याला त्याचा प्रॉब्लेम येऊ नये. सेम तोच कन्सेप्ट मातीच्या बाबतीत आहे. समजा तुमचं क्रॉप झालं, हार्वेस्टिंग झाली, त्याच्यामध्ये प्लांट्सनी काय-काय उचललेलं आहे आणि आता काय उरलंय आणि आता परत आपल्याला रिफिल काय करायचं आहे, त्याच्यामध्ये अजून काय टाकायचं आहे, हे कळून घेण्यासाठीच मातीचं एनालिसिस आपल्याला करायचंय. आणि मातीचं करून झाल्यानंतर त्याचा प्रॉपर इंटरप्रिटेशन करून कडून म्हणजे एग्रोनॉमिस्ट कडून ते इंटरप्रिटेशन करून त्याच्यामध्ये ती फर्टिलायझर तुम्ही घातली, तर ती नक्की त्याचा उपयोग होतो. आता माती एनालिसिस करून घेतलं, त्याचं इंटरप्रिटेशन झालं. पण सगळ्यात महत्त्वाचे माती म्हणजे घेण्याची योग्य वेळ कुठली? तर माती परीक्षणाची सर्वात चांगली वेळ आहे ती प्लॅन्टिंगच्या पूर्वी. मगाशी मी जशी म्हणाले तशी. मातीचे रासायनिक आणि भौतिक गुणधर्म हे 2 वर्षातून भौतिक गुणधर्म, वर्षातून एकदा रासायनिक गुणधर्म तुम्ही करून घेतले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्लांटिंग समजा करायचंच आहे. एखाद्या नवीन प्लॉटमध्ये तुम्ही जर ड्रिप डिझाइन नवीन करताय, अशा वेळी तर तुम्हाला त्या मातीचं टेक्स्चर माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. आता बऱ्याच वेळेला असं बघत असतो आम्ही लॅबोरेटरीमध्ये, की बाग लावलेली असते, वर्ष 2 वर्ष झालेली असतात आणि आणि त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात यायला लागतं, की काहीतरी चुकायला लागलंय आपलं. त्यावेळी मातीचा सॅम्पल घेऊन येतात आणि मग त्यावेळी म्हटलं त्यांना सुचवलं, की टेक्स्चर बरं टेक्स्चर काढल्यानंतर असं लक्षात येतं, की माती एकदम लाईट आहे, एकदम सँडी सॉइल आहे आणि ड्रिपर मात्र 8 लिटर, 16 लिटरचे असे हेवी ड्रिपर बसवलेले आहेत आणि त्यामुळे तिथं ते रिझल्ट्स हवे ते येत नसतात. सगळा खर्च केलेला असतो. सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. पण नेमकं योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे किंवा नेमकं काय करायचं हे माहीत नसल्यामुळे बऱ्याच वेळेला आर्थिक नुकसानही होतं. त्यामुळे जेव्हा प्लांटेशन नवीन करायचंय किंवा ड्रिप डिझाइन करायचंय त्यावेळी तर भौतिक गुणधर्म माहीत असणे हे खूप म्हणजे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि रासायनिक गुणधर्म तर तुम्ही कराच, पण भौतिक गुणधर्म हे परत-परत मी हा मुद्दा सांगतेय, कारण खूप वेळेला हा प्रॉब्लेम बघत असतो आम्ही, की ड्रिप वेगळंच काहीतरी डिझाइन केलेलं असतं आणि मातीचं टेक्स्चर काहीतरी वेगळंच असतं. क्ले कंटेंटच्या अनुषंगाने किंवा सिल्ट काय आहे त्याचं ते सोडूनच काहीतरी वेगळं केलेलं असतं. त्यामुळे कुठेतरी काहीतरी करून मग ते नंतर हा प्रॉब्लेम खूप येतो आणि तेव्हा आर्थिक नुकसानही होतं आणि मानसिक त्रासही होतोच होतो. त्यामुळे मातीचा नमुना हा योग्य वेळी, योग्य पद्धतीनं आणि घेताना अत्यंत काळजीपूर्वक आणि अत्यंत जबाबदारीने घेतला तरच त्याचा उपयोग होतो. आणि मातीचा नमुना घेत असताना अजून एक मुद्दा म्हणजे त्याचा पोत, रंग, निचरा ह्या सगळ्यांचा विचार करून ते क्षेत्राची विभागणी करायची आणि त्या हिशोबाने मातीचं सॅम्पल हे काढून घ्यायचं. आता मला वाटते बऱ्यापैकी मातीच्या बाबतीत आपण हे केला, विचार केला. आता मातीत आहे उपलब्ध. बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं, की बऱ्यापैकी आहे, सगळं दिसतं. मातीचं परीक्षण पण केलं होतं आणि मातीच आहे पण सगळं अन्न उपलब्ध. पण तरीसुद्धा क्रॉप्समध्ये काही गोष्टींची डेफिशियन्सी दिसायला लागती किंवा क्रॉप्स येलो पडायला लागतात. म्हणजे पिवळटपणा येत असतो. अशा बऱ्याच गोष्टीची डेफिशियन्सी वाटायला लागती. पण ह्या अ, स्वरूपात जातं. मग जात नसेल तर त्याची काय कारणं? हे आपल्याला कळण्यासाठी हे प्लांट एनालिसिस करणं पण खूप महत्वाचं आहे. आणि प्लांट एनालिसिस करत असताना कुठल्या स्टेजला करायचं? आता द्राक्षाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण ऑक्टोबर छाटणीनंतर बऱ्याच वेळेला बरेच लोकं करतात. पण एप्रिल छाटणीनंतर करत नाहीत. खरं तर काम करायचं असतं ते एप्रिल छाटणीनंतर जास्त. तर त्याचे तुम्हाला रिझल्ट्स येतात ऑक्टोबर छाटणीला. पण आपण काय करतो ऑक्टोबर छाटणीनंतर जास्त
म्हणजे लक्ष देतो, बऱ्याच गोष्टी जास्त काम करतो. पण कसं आहे, जर मुलगा 10वी बोर्डात यायचा असेल, तर त्याला 10वीत गेल्यावर 10वीच्या 6 महिन्याची परीक्षा झाल्यावर त्यानं खूप अभ्यास जरी केला, तरी तसा फारसा उपयोग होत नाही. पण जो मुलगा जे आई-वडील लहानपणापासून 1ली-2री पासून लक्ष देत आहेत प्रॉपर, चांगले संस्कार करतायत, चांगल्या पद्धतीनं फक्त अभ्यासाचं असं नव्हे, पण सगळ्याच गोष्टी चांगल्या प्रॉपर बाबा हेल्दी पण आहे तो. ह्या सगळ्या गोष्टी असतील, तरच तो मुलगा पुढे जाऊन चांगला परफॉर्म करू शकतो. सेम झाडांच्या बाबतीतही तेच आहे. आपण समजा काहीतरी प्रॉब्लेम आला, 11th अवरला आपण काही गोष्टी जरी केल्या, तर ते इमिडिएट रिझल्ट्स मिळत नाहीत आणि त्यातून उलटं घाबरून काही-काही वेळेला म्हणजे टेन्शननी उलट नुकसानच जास्त करून घेत असतो आपण बऱ्याच वेळेला. आता शेतकरी बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम्स येतात, तेव्हा सॅम्पल घेऊन येतात पेटीओलचं आणि त्यांना ते इमिडिएट काहीतरी स्प्रे करायला म्हणजे हवं असतं. ते म्हणतात, "मॅडम आत्ताच्या आत्ता काहीतरी सांगा." किंवा आमची जी टेक्निकल टीम जाते ह्याच्यावर फील्डवर जात असते त्यांना, की आत्ताच्या आत्ता सांगा काहीतरी. पण त्यावेळी नुसतं ते करून काही वेळेला फायदा होत नाही. म्हणून हे सुरुवातीपासून आपण जर केलं, एप्रिल छाटणीनंतरही एखाद दुसरं सॅम्पल केलं, हार्वेस्टिंग नंतर करणं फार महत्वाचं आहे. हार्वेस्टिंग नंतर तेव्हा तुम्ही कराल, त्यावेळी सुद्धा त्याच्यामध्ये काय नायट्रोजनचा साठा आहे, हा कार्बोहायड्रेट्सचं त्याचं प्रमाण किती आहे, हे जर कळलं तरच पुढच्या गोष्टी तुम्हाला सोयीस्कररित्या कळू शकतात. तेव्हा कसं होतं, मग ऐन वेळेला आपण जर पळापळ करून, पैसे घालून, मनस्ताप करून सुद्धा ह्या गोष्टी होत नाहीत. आता पान-देठ परीक्षण केल्यामुळे आता आपल्याला माती परीक्षण आपण केलं, तर त्याच्यामध्ये मातीत काय उपलब्ध आहे हे आपल्याला लक्षात आलं. त्या हिशोबाने समजा तुम्ही रिफिल केलं, सगळ्या गोष्टी केल्या. तरी सुद्धा जर क्रॉपमध्ये आपल्याला फरक पडत नसेल किंवा काही प्रॉब्लेम्स वाटत असतील, वाट ॲक्चुअली प्रॉब्लेम वाटण्याआधीच जर एनालिसिस केलं पाहिजे. पण काही-काही वेळेला कसं होतं प्रॉब्लेम दिसतात. मग आपण म्हणजे व्हिज्युअल सिम्प्टम्स दिसत असतात, की बाबा बाग पिवळी पडतीये किंवा काहीतरी पानं वाकडी होतायत, पानांच्या वाट्या होतायत. असे काही सिम्प्टम्स दिसतात. त्यावेळी सुद्धा शेतकरी त्याचं पृथक्करण करून घेतात. मग अशा वेळी काय होतं, की जेव्हा एखादी डेफिशियन्सी व्हिज्युअल म्हणजे जेव्हा डोळ्यांनी दिसायला लागते बागेमध्ये, ती त्यापूर्वीच आलेली असते खूप. त्यामुळं वेळच्या वेळी त्या प्रॉपर स्टेजेसला जर एनालिसिस केलं, तर डेफिशियन्सी यायच्या आधीच तुम्ही त्याला प्रॉपर त्याचं न्यूट्रिशन त्याला देऊ शकता किंवा योग्य ते उपाययोजना त्याला करू शकता. कसं होतं एकदा डेफिशियन्सी आली, की ती कव्हर करण्यासाठी वेळ जातो त्याच्यामध्ये. जर प्रॉपर न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल, प्रॉपर इरिगेशन मॅनेजमेंट केलेलं असेल, तर ह्या गोष्टी थोड्या कमी होतात. आता आपण नुकतंच आता हे आपण सगळेच कोव्हिडमध्ये आता बघतोच आहे गेली 2 वर्ष. बरेच लोकं इन्फेक्ट झाले. पण ज्यांची इम्युनिटी चांगली होती, ज्यांची मेंटल म्हणजे हेल्थ पण चांगली होती, फिजिकली पण जे स्ट्रॉंग होते, त्यांना फारसं त्याच्यामध्ये झाले पॉझिटिव्ह पटकन ते त्याच्यामधून बाहेर पण पडले, थोडा विश्रांती घेऊन. पण काही जणांच्या बाबतीत असं लक्षात आलं, की त्यांना ते खूप म्हणजे हे पडलं, महागात पडलं म्हणूया किंवा ती इम्युनिटी त्यांची कमी असल्यामुळे त्यांना खूप सोसावं लागलं थोडक्यात. आणि झाडांच्या बाबतीतही सेम तीच कंडिशन आहे. जर इम्युनिटी त्याची थोडक्यात इम्युनिटी म्हणजे काय जर हेल्दी प्लांट असेल, तर ते रोगाला बळी पडणारच नाही किंवा त्याला प्रॉब्लेम येणारच नाही असं म्हणायचं नाही नाहीये मला. पण जर प्रॉपर न्यूट्रिशनल मॅनेजमेंट जर केलेली असेल, त्या वेळेला त्या ज्याची गरज आहे त्या गोष्टी जर केलेल्या असतील, तर मात्र होऊ शकते एक 5-10% नुकसानावर आपण पटकन पुढच्या स्टेजला जाऊ शकतो. नाहीतर काय होतं, बऱ्याच वेळेला असं होतं, की हार्वेस्टिंग नंतर नायट्रोजनची गरज असते. कारण एवढं फळं काढलेली असतात आपण. त्यावेळी दिलाच जात नाही आणि त्याच्यानंतर जेव्हा बाग फुटते ऑक्टोबर छाटणीनंतर आणि त्यावेळी शेतकरी काय करतात, की शेंडा मिळत नाही म्हणून खूप नायट्रोजन दिला जातो त्याच्यामध्ये आणि खूप नायट्रोजन दिला, की मग नको तेव्हा फ्लॉवरिंग किंवा ह्याच्या वेळी तो मग गळकुजीला आपण बळी पडतो. त्याच वेळी मग नायट्रेट्स अमोनिकल त्याच्यामध्ये अॅक्युमुलेट होतो. ह्या सगळ्या बळीवर जाणे, ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी आता तुम्हाला माहिती आहेत त्याच्यामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळं प्लांट एनालिसिसच्या बाबतीत हिडन हंगर म्हणतात, की जे डेफिशियन्सी झाडांवर दिसायच्या आधी कळण्यासाठी जर प्रॉपर एनालिसिस केलं, तर फ्लॉवरिंग स्टेजला जर आधीच एनालिसिस केलं त्याचं, तर त्याच्यामध्ये बाबा फ्लॉवरिंग स्टेजला काय गरज आहे आणि आत्ता काय स्टेटस आहे आपल्या न्यूट्रिएंट्सचा, तर हे आपल्याला पक्कं कळू शकतं. मग त्या हिशोबाने जर तुम्ही
त्याच्यामध्ये दिलं, तर ते नक्की त्याचा फायदा होतो आणि इमिजिएट जरी नाही झाला, तरी नेक्स्ट क्रॉपला तुम्हाला त्याचा 100% फायदा होतो. कारण कसं होतं काही-काही वेळेला इतकी डेफिशियन्सी आलेली असते आणि आपण न्यूट्रिशन देत असतो आणि त्यावेळी पण कसं होतं कन्झम्पशन हे सुरूच असतं. त्यामुळे त्याचं फारसं तिथं म्हणजे त्याचं क्रिटिकल जे न्यूट्रिएंट लेव्हल्स जे म्हणतात, त्याला ते पोहचतच नाही झाड बऱ्याच वेळेला. एकदा डेफिशियन्सी डाउन म्हणजे झाली, न्यूट्रिएंट लेव्हल डाउन झाली, डेफिशियन्सी झोनमध्ये जर झाड गेलं, की ते परत रिफिल करून ते वर येण्यासाठी वेळ लागतो त्याला. एखादा माणूस आजारी पडला आणि त्याचं समजा काहीतरी मोठं ऑपरेशन झालंय किंवा काहीतरी झालंय. आता सलाईन लावतात डॉक्टर आधी, मग त्याला लिक्विड द्यायला सांगतात. मग हळू-हळू मऊ भात, मग असं स्टेप वाईज पुढे जावं लागतं. अचानक काहीतरी केलं, तर ते झाड ते सोसू पण शकत नाही ते. त्यामुळे मग काही-काही वेळेला काय होतं, काही गोष्टी एकदम टॉक्सिसिटीकडे जातात आणि काही गोष्टी डेफिशियन्सीमध्ये राहतात. मग दोन्हीचा समतोल करायचा कसा? हे कळण्यासाठी त्या स्टेजला जर प्रॉपर आपण आधीच एनालिसिस करून घेतलं, बाबा सॉइलमध्ये ह्या गोष्टी आहेत, पण झाडात नाहीत. पण ते का नाहीत? खरं सॉइलमध्येच नाहीयेत किंवा एखादा दुसरा एलिमेंट आहे, की आता समजा एक पोटॅश खूप हायर झाला, तर तो मॅग्नेशियम उचलू देत नाही. त्यावेळी आपण कितीही जरी मॅग्नेशियम देत राहिलो, तर त्यावेळी ते उचललं जात नाही. त्यासाठी मग काय वेगळं केलं पाहिजे? समजा हलकी खूप जमीन आहे, तर काही-काही वेळेला आपल्याला माहीतच नसतं आणि मॅग्नेशियम सल्फेटची मॅग्नेशियमची कमतरता म्हणून दिला मॅग्नेशियम आणि तो एकाच वेळी 10 किलो, 15 किलो दिला जातो. मग तो लीच आउट होऊन बाहेर निघून जातो आणि परत पैसेही वाया आणि तो उचललाही जात नाही. त्यामुळे ती माती कशी आहे, मातीत काय आहे आणि झाडाला कशाची गरज आहे, हे सगळं समजून घेण्यासाठी माती आणि पानदेठ हे वेळच्या वेळी एनालिसिस करून घेणं आणि त्या हिशोबाने त्या प्रॉपर मॅनेजमेंट करून सगळे न्यूट्रिशन देणं, हे फार महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बऱ्याच वेळेला आपण माती, पाणी दोन्ही करतो. माती आणि पानदेट करतो. बरेच लोकं पाण्याचा एनालिसिस कधी करतच नाहीत. त्यांना वाटतं की पाण्याचं काय करायचं आता माती केलं, पानदेट केलं. पण पाण्याचा पी-एच हा फार महत्त्वाचा आहे. तुमचा पाण्याचा सामू काय आहे ह्याच्यावरून तुमची वर्षानुवर्षे जी सॉइल परत घडत जाणार आहे, ते त्याच्यावर अवलंबून आहे. समजा पाण्याचा पी-एचच जर हायर असेल, तर आपण काही समजा मातीत हे कंटिन्यू हायर पी-एचचं पाणी पडत गेलं, त्याच्यामध्ये समजा बायकार्बोनेट्स आहेत, तर ते वाढतच जातील तुमच्या जमिनीत. त्यामुळं पाण्याचा पी-एच हा प्रॉपर ठेवून त्यात तो देणं आणि समजा पी-एच हायर आहे, तर त्याच्यामध्ये बरेच न्यूट्रिएंट्स अपटेकही होणार नाही त्याच्यामुळे. त्यामुळे मातीचा तर पी-एच वाढणारच आहे आणि अपटेकही होणार नाही. त्यासाठी पाण्याचा पी-एच माहीत असणं, ई त्याचा किती आहे, पाण्याचा ई कंडक्टिव्हिटी किती आहे, ही माहीत असणं, हे पण खूप गरजेचं आहे. तेव्हा पाण्याचं एनालिसिस करून घेणं हे पण अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यावरून प्रॉपर तुम्हाला नियोजन करता येतं. बऱ्याच वेळेला असं होतं, की बऱ्याच लोकांना आपल्या पाण्यातच मुळात नायट्रेट्स आहेत, हे माहीतच नसतं आणि मग ते असंच नायट्रोजन म्हणजे पाणी देत राहतात. पाण्यातून तो इतका नायट्रोजन जात राहतो आणि मग आपल्याला वाटतं, "अरे, नायट्रोजन तर दिला नाही, तरी अजून सुद्धा मॅच्युरिटी येत नाहीये. कुठून नायट्रोजन जातो?" हेच कळत नाही बऱ्याच वेळेला. आणि सेम मॅग्नेशियमच्या बाबतीत. एकेकाच्या पाण्यात खूप मॅग्नेशियम डाउन असतो. अगदी 8-10 पी-पी-एम. आणि हे जर माहीत नसेल, तर त्याचे उलटे परिणाम होतात आणि हे जर माहीत असेल, तर त्याचा तुम्हाला फायदाही होतो. समजा पाण्यातच मुळात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हायर आहेत, तर तुमचे खतं त्या हिशोबाने तुम्ही प्रॉपर मॅनेज करू शकता आणि कुठल्या वेळी किती हे तुम्हाला चांगलं आणि इथं आर्थिकदृष्ट्याही ह्याचा फायदा होतो आणि अ, योग्य पद्धतीनं नियोजनही करता येतं त्याच्यामध्ये. त्यामुळं माती, पाणी आणि पानदेठ ह्या तिन्ही गोष्टी प्रॉपर वेळेत करून घेणं हे फार महत्वाचं आहे. आणि असं जर करून टेक्निकली जर आपण प्रॉपर करायला लागलो, तर नक्कीच चांगले दिवस येतील काहीच त्याच्यामध्ये आपल्याला शंका नाहीये. आणि माती, पाणी, पानदेठ ह्या अनुषंगानं आणि एनालिसिस झाल्यानंतर सुद्धा ते प्रॉपर इंटरप्रिटेशन करून घेऊनच त्याचं पुढचं करायला पाहिजे. तेव्हा बऱ्याच वेळेला कसं होतं, की शेजारचा काहीतरी करतो म्हणून आपण पण करत असतो ते. आता समजा एखाद्याचं डोकं दुखतं, 2 माणसांचं डोकं दुखतं, पण दोघांची कारणं वेगळी असू शकतात. एकाचं पित्तानं दुखत असेल, एकाचं ब्लड प्रेशर हाय झालं असेल म्हणून दुखत असेल. त्यामुळे काही वेळेला एकच क्रॉप आहे,
आणि एकच व्हरायटी आहे 2 शेतांमध्ये, त्याला सगळ्या मात्रा सेम लागू होतील असं नसतं. त्या मातीच्या हिशोबाने तिथं वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागत असतात. त्यामुळे माती तुमची समजून घेणं म्हणून असं म्हणतात, की डोंट गेस युअर सॉइल, टेस्ट द सॉइल. म्हणजे मातीत काहीतरी आहे असा अंदाजे धरून किंवा काहीतरी गृहीत धरून त्याप्रमाणे गोष्टी न करता ॲक्चुअल त्याचं टेस्टिंग करून, एनालिसिस करून आणि त्या पद्धतीनं उपाययोजना करणं हे फार महत्वाचं आहे. नाहीतर काय होईल, आपण असाच खर्च करत राहू आणि मग त्याच्यामध्ये योग्य ते आपल्याला रिझल्ट दिसणारच नाहीत. आणि प्रत्येक सेकंदाला म्हणजे जवळ-जवळ 500 वर्षांनी 25 सॉइल तयार होण्यासाठी मदत होत असते. 500 वर्ष लागतात साधी 25 सॉइल होण्यासाठी. त्यासाठी म्हणून ते जमिनीची धूप न होणे, ह्या सगळ्या गोष्टींचा प्रॉपर विचार करून जर शेती आपण केली, तरच आपल्याला इथून पुढे चांगले दिवस येतील. नाहीतर आपण इस्राईल एवढासा देश आहे, खरे आपण तिथं शेती बघायला जातो. आणि भारतात खरं तर आपल्याला बऱ्याच म्हणजे नैसर्गिकरित्या खूप गोष्टी मिळतायत. तिथे 24 म्हणजे 6-6 महिने लाईटच नसतो. म्हणजे सूर्यप्रकाश नसतो फॉरेन वेस्टर्न कंट्रीजमध्ये. पण आपल्याकडे रेग्युलर सूर्यप्रकाश भरपूर आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा जर प्रॉपर विचार करून जर आपण केलं आणि वेळेत पान, देठ, माती हे सगळं परीक्षण करून जर आपण अ, शेती करायला लागलो तांत्रिकदृष्ट्या आणि आता तंत्रज्ञान एवढं पुढं गेलेलं आहे. त्यामुळे ह्याचा नक्की शेतकऱ्यांनी फायदा करून घ्यावा, असं मला वाटतं. आणि ह्या हिशोबाने मला वाटतं माती, पान, देठ परीक्षण का करावं आणि त्याचे काय फायदे आहेत, हे बऱ्यापैकी मी सांगितलेलं आहे असं मला वाटतं. तिच्या बाबतीत बघितलं, की एक स्पॉट आयडेंटिफाय करायचे आहेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, की तुमचा जो एक ब्लॉक आहे, म्हणजे क्षेत्र आहे समजा 1 एकराचं आहे, 1.5 एकराचं आहे, एकसारखी माती जसं आपण म्हणालो किंवा एक व्हरायटी आहे जेवढ्या भागात, तेवढा तो ब्लॉक आयडेंटिफाय करून घ्यायचा. आणि ज्यावेळी पहिल्यांदा कराल तुम्ही किंवा आधी केलं असेल इतके दिवस पण आयडेंटिफाय केले नसतील, तर शक्यतो एका एकराचं सांगते मी आता. एका एकरामध्ये साधारण 100 ते 150 झाडं त्याला टॅगिंग करून घ्या. आयडेंटिफाय करून, मार्किंग करून घ्या. ते मार्किंग करून प्रत्येक वेळी मे बी तुमचा आर्म बदलेल त्या झाडाचा, पण त्या सेम झाडाचं पान आपल्याला घ्यायचंय, पानाचं देठ. आणि असा 150 ते समजा साधारण 150 झाडांना आपण मार्किंग केलं, तर प्रत्येक झाडाची 2 जरी पानं पकडली, तर साधारण 300 पानं होतील. हा 300 पानांचा देठाचा नमुना आपल्याला लॅबला द्यायचा आहे. आणि तुम्ही वर्षभर जेव्हा करता, तर प्रत्येक वेळी हे जे मार्किंग केलेलं आहे, ह्याच झाडांचा नमुना आपल्याला द्यायचा आहे. तर ह्याच्यामुळे काय होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळ ठरवा प्लांटची, म्हणजे सॅम्पलिंगची तुमच्या. तर काय होतं, काही-काही वेळेला कसं होतं, आपण सकाळी सॅम्पलिंग करतो आणि म्हणजे आपल्या सवडीनुसार करत असतो आणि काही-काही वेळेला कसं संध्याकाळी सॅम्पल काढतात, कधीतरी दुपारीच काढतात. असं न करता तुमची काय असेल ते वेळ सकाळी बाबा एक 8 ते 10, संध्याकाळी 4 ते 6 शक्यतो दुपारच्या वेळी सॅम्पल काढू नका. सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ ठरवून घ्यायची. अगदी 8 डॉट असं वगैरे नाही, पण 8 ते 10 एक साधारण अंदाजे ती एक वेळ घेतली किंवा सकाळी 6 ते 8 काय तुम्हाला तुमच्या कन्व्हिनियंट प्रमाणे कामाच्या हिशोबाने तुम्ही ती वेळ ठरवा. त्या हिशोबाने ते सॅम्पल काढा आणि त्याच्यामध्ये म्हणजे मॅक्सिमम ते जे काढता तुम्ही झाडावरचं पान आणि देठ, जेव्हा तुम्ही देठ काढता झाडावरचं, तेव्हा तुमचा तो फ्लो देठाला जाणारा बंद होतो. पण पानाला जाणारा तो सुरूच असतो आतला. त्यामुळे तुम्ही पान सुद्धा त्या क्षणाला बाजूला करायचंय देठापासून. म्हणजे तो फ्लो तिथं स्टॉप होईल आणि जी काही आहे आपल्याला एक करंट स्टेटसच्या आपण जवळ जाऊ शकतो त्याच्यामध्ये. त्यासाठी त्याच क्षणाला प्रत्येक वेळी तुम्ही झाडावरनं जेव्हा काढाल, त्यावेळेला देठ हे पानापासून पूर्ण आणि देठाला पानाचा कोणताही भाग ठेवायचा नाही आणि पानाला देठाचा कोणताही भाग ठेवायचा नाही. 100% देठ वेगळं आणि पान वेगळं करायचंय. आणि ते अ, एखादा न्यूजपेपर असेल आपल्याकडं किंवा कागदाचा पाउच असेल, तर त्यामध्ये ते सॅम्पल ठेवा. शक्यतो नाही 100%. पण बऱ्याच वेळेला आम्ही हे बघत असतो लॅबमध्ये, क्रॉप लॅबमध्ये सॅम्पल येतं आणि चक्क प्लास्टिकच्या पिशवीत घातलेलं असतं ते.
आणि शेतकरी काय करतात, त्याला डिक्कीत ठेवतात आणि लांब 50 किलोमीटर 100 किलोमीटर येत असतात. त्यावेळी सगळं ते कंडेन्स होतं पाणी त्याच्यामध्ये आणि ते चक्क शिजल्यासारखं झालेलं असतं आणि अशा स्टेजमध्ये जर आणलं तुम्ही, तर त्याचं एनालिसिस प्रॉपर येऊ शकत नाही. त्यामुळे सॅम्पलिंग जसं मातीच्या बाबतीत मी म्हणाले, की सॅम्पलिंग हे फार महत्वाचं आहे आणि तुमचा जो नमुना आहे पानदेटाचा तो प्रॉपर वेळेत त्या लॅबपर्यंत पोहोचवणं हे फार महत्वाची ही तुमच्याकडे जबाबदारी आहे आणि माझी अगदी शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे, की पानदेटाचा नमुना घेताना स्वतः जातीने हजर राहा. बरेच लोकं हजर राहत असतीलही. सगळेच म्हणायचं नाही मला, पण बऱ्याच वेळेला काय होतं कामगारांच्यावर सोपवतात, की बाबा तू काढून आण आणि जेव्हा प्रॉब्लेम दिसतो, आता क्रॉप लॅबमध्ये आम्ही बघत असतो तेव्हा लक्षात येतं, की अरे इथं काहीतरी वेगळंच दिसायला लागलंय. एवढ्या दिवसांची बाग आहे आणि इथं काहीतरी न्यूट्रिएंट्स वेगळे आलेले आहेत. तर त्यावेळी विचारतो आम्ही त्यांना, "अहो कुठलं पान घेतलं?" तर त्यांना माहीतच नसतं ते. मग ते चौथं पान घेतलं का तिसरं पान घेतलं का खालचं घेतलं? त्यासाठी जे जबाबदार माणसांनी पानदेट नमुना घेताना सोबत असलं पाहिजे. स्वतः काढलात तर सोन्याहून पिवळे. त्यामुळे शक्यतो तुम्ही जबाबदार माणसाला हे काम द्या, की ज्याला त्यातलं थोडंफार समजतं. आता समजा घडाच्या विरुद्ध बाजूचं, म्हणजे घडाच्या विरुद्ध बाजूचंच पान घेतलं गेलं पाहिजे. तर मग कसं करतात काही वेळेला 50% घडाच्या विरुद्ध बाजूचं घेतलेलं असतं, काही वरचं घेतात, काही खालचं घेतात. पानाच्या ह्याच्यावरनं सुद्धा ते आमच्या लक्षात येत असतं लॅबला आलो की. मग त्यावेळी आम्ही जेव्हा फोन करतो तेव्हा, तर तेव्हा ते 100 किलोमीटरवरून आलेले असतात. त्यावेळी ते परत आणून देणं पण शक्य नसतं. मग मॅडम करा की हो, राहू दे असंच. असं आता हे कॉम्प्रोमाईज जर केलं, तर मग त्याचा उपयोग काही होत नाही तुम्हाला त्याचा. त्यामुळं नमुना योग्य असणं हे फार आणि फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये जितका नमुना योग्य तेवढं मी मगाशी जसे म्हणाले सॉइलच्या बाबतीत, तेवढं ट्रू व्हॅल्यूच्या आपण जवळ जाऊ शकतो. त्यामुळं हे ब्लॉक आयडेंटिफाय करणे, झाडाला टॅगिंग करणे आणि प्रत्येक वेळी, प्रत्येक स्टेजला पूर्ण सायकलमध्ये त्या म्हणजे आता एप्रिल छाटणीपासून तुम्ही सुरू केलं तर परत हार्वेस्टिंग पर्यंत जेव्हा येणार, पूर्ण सायकलमध्ये त्याच झाडाचं सॅम्पल आलं पाहिजे. ह्याची पूर्ण खबरदारी आणि काळजी घेऊन जर केलं, तर त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल. आणि मग काय होईल, नंतर पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी तुमच्या लक्षात यायला लागेल, हां, मागच्या वर्षी आपण ह्या-ह्या उपाययोजना केल्या होत्या आणि ह्या गोष्टी आपण आता करायला पाहिजेत. मग हे केलं तर आपल्याला हा फायदा होतो किंवा अमुक गोष्ट केल्यामुळे हे आपलं नुकसान झालं. तर त्यावेळी आपण काळजी घेऊन त्या गोष्टी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला एक हे पण इथे सांगावसं वाटतं, की कुठल्या लॅबला देता तुम्ही हा तुमचा प्रश्न आहे. पण लॅब जेव्हा तुम्ही निवडाल, तेव्हा ती खबरदारी घ्या, की बाबा आपल्याला कुठली लॅब निवडायची आहे आणि त्या लॅबला टाकायचं आहे. तर त्या लॅबमध्ये काय काम चालतं? तिथं कसं म्हणजे क्वालिफाईड किंवा ट्रेन्ड तो स्टाफ आहे का? मग ते प्रॉपर एनालिसिस आपलं आलेलं मग त्याच्यामध्ये तुम्ही क्रॉस चेकही करू शकता. एकच सॅम्पल दोघांच्या नावानं टाकू शकता किंवा अजून ते तुमचे आता शेतकऱ्यांना ह्यातलं काही मी जास्त सांगायची गरज नाही. शेतकरी खूप हुशार असतात. त्यामुळे ते बरोबर करत असतात. फक्त केव्हाही लॅबोरेटरी निवडत असताना ह्या गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक करा. किंवा कसं होतं बऱ्याच वेळेला एवढा खर्च करता, सगळं हे करता आणि प्रॉपर एनालिसिस नाही आलं त्याचं रिपोर्ट, इंटरप्रिटेशन त्याच्यावर तुमचं पूर्ण वर्ष अवलंबून असतं. त्यामुळं सॅम्पल कुठल्या लॅबला टाकायचं, ते लॅबची पूर्ण माहिती घ्या. तिथं नेमकं कामकाज कसं चालतं, काय केलं जातं, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असून मग तुम्ही ते लॅब निवडून मग तिथं एनालिसिस करून घ्या आणि त्याचा पूर्णपणे तुम्ही फायदा करून घ्या त्या एनालिसिसचा. बोला. धन्यवाद मॅडम. प्रश्न उत्तराला चालू करायचं का? हां, बोला. ते तुम्ही पानदेट किंवा माती परीक्षणासाठी तुमचाच माणूस पाठवला असा लॅबवाल्यांचा शेतकरी हं. असा तुम्ही एवढं सांगितलं असं देऊ शकत नाही. का बरं? नाही ते जरा म्हणजे मानसिकता राहत नाही त्याची. का सांगा की? म्हणजे मी ह्यानं नाही विचारत तुम्ही आहे, एवढे जर की कॅटेगरी थर्ड पर्सन सांगितल्या तेवढ्या होऊ नाही, शकत नाही. नाही. कॅटेगरी सांगितलं ठीक आहे की. म्हणजे मी पण फक्त ते एक तुमचाच विचारते की माणूस मला जर पाठवला जरा थोडी जरा म्हणजे लॅबवाले नाही ते जरा माहिती हो, काढू हो. शकतो. आमचा माणूस पाठवूया. फक्त ते हं. तुमचे किती द्राक्ष लागतात तेवढं पण आमच्या माणसाला द्या म्हणजे झालं मग. काय म्हणला? द्राक्ष जेवढी लागतील की नाही, ती हम्म. आमच्याच नावावर करून टाका म्हणते मग. नाही नाही तुमचा ते म्हणजे कशी जोक्स काढायचं अपार्ट काय ती माहिती नसते ना नाही, नाही. शेतकऱ्याला. नाही, नाही. बरोबर आहे जोक्स अपार्ट. हम्म.
फक्त हम्म. मला असं म्हणायचंय की एखादा माणूस माहितगार घेऊन तुम्ही मला काय म्हणायचंय, तुम्ही हम्म. शिकून घ्या. ठीक आहे. आता ऍक्च्युली आमच्याच लॅबच्या बाबतीत मी म्हटलं तर क्रॉप लॅबचा आमचा एक टॅग लाईन आहे, एम्पॉवरिंग इंडियन फार्मर्स. म्हणजे हो. शेतकऱ्याला सशक्त करणे, हो, हो. स्वावलंबी. आता कसं होतं, ठीक आहे, तुम्ही म्हटला त्याच्यामध्ये गैर काही नाही. लॅबचा माणूस येईल, तुमचं सॅम्पल काढून नेईल, तो विषय आहेच. पण तुम्ही स्वतः पण ते शिकल्या पाहिजेत गोष्टी. बरोबर आहे की नाही? की नाही, तुम्हाला बरोबर आहे. माहित पाहिजे बाबा काय केलं पाहिजे आपण. मग नाही, एका किती वर्ष वेळेला आता माहिती जर झालं का नाही नंतर हां. हो, हो. त्याचं आपण माहिती ट्रेनिंग वस्तू. देऊया तुम्हाला प्रॉपर, काही हो, हरकत नाही. ते आम्ही ट्रेनिंग देऊ तुम्हाला. तुम्ही हो, काढून ठेवा. तुमच्या शेतावर येऊन घेऊन पण जायची आम्ही व्यवस्था करू शकतो. मी फक्त हो, का सांगितलं तुम्हाला मगाशी सुद्धा त्या मुद्दा अधोरेखित मुद्दाम केला मी, की सॅम्पल काढत असताना पान देठाचं असेल किंवा मातीचं, जबाबदार माणूस किंवा तुमचा घरचा माणूस, हो, समजा हो, लहान बरोबर. मूल आहे एखादं, तर आपण असं दुसऱ्यावर सोडून जातो का? नाही, बरोबर आहे. हां, सोडून जाऊ का सांगा बरं? तर नाही, तेव्हा बरोबर. त्याची किती काळजी घेतो आणि माझं तर असं स्पष्ट मत आहे, की आता मला माहित नाही प्रत्येक शेतकऱ्याच्या बाबतीत मी नाही म्हणत. समजा एखादा माणूस जॉब करतो, तर तो 10 तास घराच्या बाहेर असतो, बरोबर? हां. जायला 1 तास लागतो, यायलाच लागतो. तिथं 9 तास काम असतं, 10-11 तास पकडा. पण प्रत्येक शेतकरी म्हणजे सगळ्यांना म्हणत नाहीये मी जनरलाइज, पण सगळे शेतकरी 12 तास शेतात असतात का? नाहीच की. हा माझा महत्त्वाचा प्रश्न आहे बरं का सगळ्यांना. म्हणजे मला खूप वेळा हे जाणवतं काहीतरी प्रश्न जेव्हा आता आमचं एनालिसिस जेव्हा येतं आणि तेव्हा काहीतरी अशा त्रुटी जाणवतात, की अरे ह्या मगाशी पण मी म्हणाले, की असं नको होतं यायला, हे असं का आलं? तेव्हा मुद्दाम मी शेतकऱ्यांना फोन करत असते, की असं का झालं हो? तुम्ही काही स्प्रे घेतला होता का 2 दिवसापूर्वी किंवा 4 दिवसापूर्वी? तर ते म्हणतात मग लगेच ते शेतकऱ्याचा ज्याचा नंबर असतो, "मॅडम थांबा, हे मी नाही माझा भाऊ बघतो." हं, मग तो ठीक आहे म्हटलं, भावाचा नंबर द्या. मग भावाला हं, विचारलं, तर तो भाऊ म्हणतो, "नाही हो, गड्यानं स्प्रे घेतलेत." मग म्हटलं, "अहो किती हं. 10 ग्रॅमनं घेतलं का 20 ग्रॅमनं घेतलं?" "नाही हो, मी काय तर 10-15 ग्रॅम सांगितलं होतं, बहुतेक त्यानं 25 ग्रॅमनं घेतलाय." अक्षरशः म्हणजे ह्यातलं अतिशयोक्ती नाही बरं का, ही फॅक्ट आहे. नाही, दुसरं म्हणजे त्याच्या खूप पुढचं तुम्हाला सांगू का? हां, आम्ही आता 2 ठिकाणी लॅबला चेक केलं. हां. दोघं रिपोर्ट वेगळे येतात. येस. हा मुद्दा मी घेणारच होते शेवटी. तुम्ही जरी प्रश्न विचारलात, अगदी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारलाय तुम्ही. तुम्ही हं, जसं नव्हे, आता माझ्याकडे म्हणजे रोज एक तरी शेतकरी असा येतो, की मॅडम तुमच्याकडे पण टाकलं होतं आणि अजून XYZला लॅबला आम्ही टाकलं होतं आणि आता 2 रिपोर्ट आलेत, काय करू सांगा? हं. मग मी तुम्हाला नाही आता आता. का सांगितलं, की तुम्हाला ते तुम्ही जे म्हटलात ना, की लॅबचाच माणूस आणायला येऊ दे, सॅम्पल घेऊन जाऊ दे वगैरे. पण मी हं, एवढ्यासाठीच हा माझा आग्रह आहे सगळ्या शेतकऱ्यांना, की तुम्ही रोज जर तुम्ही रिपोर्ट हातात घ्या आणि बागेत फिरा. त्याच्यामध्ये काय फार इंग्लिश म्हणजे सगळ्यांनाच असं नाही म्हणत मी, बऱ्याच जणांना कळतंही, बरेच एम-एस-सी ॲग्री, बी-एस-सी ॲग्री झालेले पण शेती करतायत. समजा त्याचाही काही संबंध नाहीये खरंच. बी-एस-सी, एम-एस-सी ॲग्रीचा पण काही नाही. समजा जर तुम्ही तुमचा रिपोर्ट घेऊन तुम्ही बागेत फिरायला लागा. 1 हं, दिवस नाही, एकच पॅरामीटर घ्या सुरुवातीला आणि समजून घ्या, की बाबा काय इथं दिसलं तर इथं काय दिसलं पाहिजे आणि एका दिवसाची किंवा एका वर्षाची, महिन्याची गोष्ट नाहीये ती. स्टेप वाईज पुढे जावं लागणार आहे त्याला. आणि हं. हळू-हळू जेव्हा तुम्ही समजून घ्यायला लागाल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल, की कुठला रिपोर्ट बरोबर आहे. त्याच्यामध्ये मग आता समजा कुठल्याही लॅबला तुम्ही टाकलं. आता तुम्ही जसं म्हणालात, की 2 लॅबला टाकलं, 2 आली. मग तुम्ही विचारा ना, की बाबा काय आहे ह्याच्यामध्ये? का मग थोडंसं तुम्ही तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट विचारता, तुम्हाला समोरून 4 प्रश्न येतील. बरोबर आहे ना? हां, आणि हां. जेव्हा 4 प्रश्न येतील, 4 प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लक्षातच येऊन जाईल, कुठल्या लॅबचं कसं आहे ते. त्याच्यामध्ये काही वेगळं बरोबर. सांगण्याची गरजच नाहीये. आता बरोबर आहे की एकाच नाही? प्लॉटमध्ये 4 प्रकारची माती असते. मग ते कसं टेस्ट करायचे? हां, मग तेच आता एकाच प्लॉटमध्ये 4 प्रकारची म्हणजे किती क्षेत्रात असती ती? समजा 1 1 एका एकर. प्लॉटमध्ये म्हणजे 1 एकरात 4 प्रकारची आहे. मी मगाशीच हं, तुम्हाला म्हणाले. समजा अगदी पाव-पाव एकर आपण पकडलं, तर अशा वेळेला जर मग तुमचं ड्रिप तसं वेगवेगळं आहे का न्यूट्रिशन देण्यासाठी? नाही तशी. तशी योजना नाहीये. बरोबर? नाही. मग हं, अशा वेळी तुम्ही चारीकडचं जर आपण मिक्स करून केलं, अगदी त्याच्यामध्ये खूपच तफावत असेल, तर मात्र तुम्हाला चारीचं वेगळंच करावं केलेलं चांगलं कधीही. मग हां, हां. त्याच्यासाठी काय उपाययोजना करता येतील, हे म्हणजे विचार करून कराव्या लागतील. हां, अदरवाईज हां. काय होईल, तुम्ही असंच ढकलत जाणार आणि मग ते नुकसानच होत जाणार त्याच्यातून. मग एनालिसिस केलेल्याचाही तुम्हाला काही फायदा नाही आणि ते न्यूट्रिशन केलेल्याचाही फायदा नाही, कशाचाच फायदा नाही होणार आणि कालांतरानं काय होतं, ती जमीन मग नापीकच व्हायला लागते ना. कारण जिथं नको ते तिथं येत जातं आणि ज्या गोष्टी द्यायला पाहिजेत त्या होत नाहीत. हां.
असं होतं. त्यामुळे शक्यतो म्हणूनच म्हटलं रंग, पोत, त्याचा निचरा ह्या गोष्टी बघूनच सॅम्पलिंग केलं पाहिजे त्याच्यात. आता सॅम्पलिंगचा रेट काय आहे चालू? सॅम्पलिंगचा रेट म्हणजे अनालिसिसचा विचारताय? हा, माती रिपोर्ट टेस्टिंगचा. नाही, मला काय वाटतं ते सांगते मी, सांगण्याबद्दल माझं काही नाही. पण हम्म. थोडंसं ते विषयांतर होईल असं मला वाटतंय. नाही, आता 4 प्रकार एकाच प्लॉट मध्ये 4 प्रकारची जर माती वेगळी अच्छा, तपासणी त्याच्यासाठी झाली तर विचारता. मग ते हो, हो. 4 नमुन्याचं बरोबर आहे. 4 नमुन्याचे हा, 4 वेगळे होणारच की. म्हणजे ज्या काही एखादी लॅब समजा एक एक्स व्हॅल्यू घेत असेल एका प्लॉटच्या ह्याला, म्हणजे एका हा, मातीच्या सॅम्पलला, तर गुणिले हा, 4 असं होणार. हा, समजा हा, उदाहरणार्थ ₹100 आपण पकडू. ₹100 कुठं नसतं, पण उदाहरण म्हणून सांगतेय मी. 4 प्लॉटचं म्हणजे 400 झाले, बरोबर? मग तुम्ही हम्म, म्हणाला, "ओ मॅडम खर्च वाढतो." बरोबर आहे. होय की नाही? बरोबर आहे. हा, बरोबर आहे. खर्च वाढतो नक्की. मला पण म्हणजे मान्यच आहे ते, काही विषयच नाही. पण कसं हम्म, आहे सांगते तुम्हाला, एकदा तुम्ही तर केलं, तर त्याच्यामध्ये तुम्ही विनाकारण जो खर्च किती करत असता तो कॅल्क्युलेट करा एकदा बसून. हा, हा. त्या अनुषंगाने जर तुम्ही हे केलं, तर नक्की तुमचा फायदा होणार एवढी मला खात्री आहे. भलेही तुमचे आत्ता पैसे जास्त जातील. आता बऱ्याच वेळेला असं होतं, सॅम्पल घेऊन येतात शेतकरी आणि चुकीचा नमुना आणलेला असतो. चक्क चुकीचा. आणि मग म्हणतात, "नको असू दे मॅडम करा आता, आणलोय." मग हा, हे हा. फुकट पैसे जात नाहीत का? बरोबर आहे. आता मी जेव्हा हे सांगते की 10-15 खड्डे घ्या वगैरे, मग बरेच लोक मला म्हणतात, म्हणजे तुम्हाला असं वाटेल मॅडम तिथं लॅबमध्ये बसून काय हो सांगायचं सोपंच आहे की. बरोबर आहे की नाही? तुम्ही तिथं बरोबर बसून सांगणार 10-15 खड्डे आहे. घ्यायला या म्हणणार तुम्ही, म्हणजे तुम्हाला कळेल कसं होतंय ते. नाही, आणि अगदी म्हणजे मला पटतं 100% त्यात काय दुमत नाहीच माझं. पण तरी हम्म, सुद्धा हे बघा, कष्ट तुम्ही करणार आहे तर तुम्हालाच त्याचा फायदा मिळणार आहे. बरोबर आता आहे. एखादी म्हैस किंवा गाय राखायची आहे तुम्हाला, फक्त दुधाकडची बाजू का? शेणही काढावंच लागतं की. बरोबर आहे. खायलाही घालावंच लागतं. मग म्हणूनच म्हैस राखणे आणि म्हैस पाळणे ह्या 2 गोष्टी वेगळ्याच आहेत. बरोबर आहे ना? तुम्ही बरोबर आता आहे. तुमच्याकडं बऱ्याच शेतकऱ्यांच्याकडं म्हणजे जनावरं असतात. काही राखायला ठेवता माणसं तुम्ही. बरोबर आहे ना? तो एक 10 वाजता किंवा 6 वाजता घेऊन जातो, राखतो आणि आणून सोडतो. तो समजा 1 बरोबर. दिवस 2 दिवस आला नाही, तर तुम्ही तसंच ठेवता का हो जनावरांना तिथं? नाहीच की. आपल्याला ते करावंच पाळणाऱ्याची ती लागणार. जबाबदारी आहे ना? बरोबर आहे. मग आता हा शेती करणं आणि सांगणं मध्ये हाच फरक आहे हो हम्म, महत्वाचा. आणि जेव्हा तो दर मिळेल आणि जेव्हा ते तुमचं एक्सपोर्ट होईल, तेव्हा तो फायदा तुम्हालाच आहे ना. आता हे बघा, म्हैस राखायची तर तुम्हाला साय, लोणी, दूध, तूप खायला मिळणार आहे. हम्म. मग दोन्ही गोष्टी आहेतच आणि शेवटी त्या पूरक आहेत. दोन्ही एकमेकाला पॅरलली जातात त्या. बरोबर आहे. आणि एकदा तुम्ही प्रॉपर मॅनेजमेंट करून ह्या जर सवयी कराल, आणि तुम्हाला सांगते, साधी गोष्ट आहे, की असा सॉइलचा सॅम्पल किती वेळा काढावा लागतो? वर्षातून एक वेळेस. एकदा. 1 दिवस फक्त द्यायचंय वर्षातून. 365 मधला 1 दिवस द्यायचाय. काय जण सांगते 3 वर्षातून एकदा करा असं ते नाही, त्याबद्दल मी काय. सांगितलंच ना मगाशी मी सुद्धा तुम्हाला. रासायनिक हम्म, गुणधर्म तुम्ही वर्ष, दीड वर्षाला करून घ्यायला पाहिजेत. भौतिक गुणधर्म मात्र 2 ते 3 वर्षांनी करा, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण ते भौतिक गुणधर्म सहजासहजी बदलत नसतात. पण हम्म, केमिकल एनालिसिस हे व्हायला पाहिजे. त्याचा हम्म, पीएच आहे, बाकीच्या ज्या गोष्टी समजा कॅल्शियम आहे, ह्या अशा गोष्टी अवेलेबल आहेत, नाही आहेत. तर समजा तुम्ही त्या जिप्सम टाकता, बरोबर? हम्म, वर्षाला जिप्सम टाकत असता, शेणखत टाकत असता. मग केमिकल प्रॉपर्टीज थोड्या का होईना, थोडा चेंजेस तो होत असतो त्याचा. अगदी फार नाही म्हणणार मी, पण तुम्हाला मग त्याचा ग्राफ काय, आता समजा ह्या वर्षी तुम्ही केलं, हं? आणि 5 हम्म, वर्षांनी केलं, तर मधल्याचं काय करायचं? आपल्याला कसं कळणार कुठं काय झालं ते? हम्म. त्यासाठी बरोबर आहे. वर्षातून एकदा रासायनिक परीक्षण, रासायनिक गुणधर्मांचं परीक्षण झालं पाहिजे. आणि मग भौतिक मात्र तुम्ही 2 वर्ष, 2.5 वर्षांनी करा, काही प्रॉब्लेम नाही. त्याला काय रेग्युलर करायची गरज नाहीये. एकदा तुम्हाला पाणी धरून ठेवण्याची क्षमता माहीत झाली, तुमची बल्क डेन्सिटी माहीत झाली, तर ह्या सहजासहजी गोष्टी बदलणाऱ्या नाहीयेत. त्यामुळं हम्म, एकदा तुम्हाला माहीत झालं, ड्रिप डिझाइन झालं, प्रॉपर तुमचं इरिगेशन स्टार्ट झालं, तर मग त्याला काही फार फरक पडत नाही. हम्म. मग आता ड्रीप आपलं पहिले केलं असलं ना तर मातीच गुणधर्म किंवा तुम्ही मग सांगितलं तसं ठिबक हां, त्याला ड्रीपचं वेगळं हां. केलं पाहिजे. मग त्याला काय करायचं बरं? हो, मग आता तेच म्हणूनच मी सांगितलं, मुद्दाम तो 4-4 वेळा एवढ्यासाठीच मी सांगितला. बऱ्याच जणांच्यात आता मी बघत असते लॅबला, इतके म्हणजे हैराण झालेले असतात अक्षरशः शेतकरी, की काहीतरी ड्रिप डिझाइन केलेलं असतं आणि आता असं कळतं, की 4 लिटरचा ड्रिपर बसवलाय आणि तो वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी मात्र 180 आणि 200च्या वर येतीये. मग ते बदलायला पाहिजे. मग मग राहू दे हो मॅडम, हे 1 वर्ष असंच करतो. आता त्याच्यात आता हे बघा, खर्चाचा विषय असतो. आम्ही पण काही असं फोर्स नाही करू शकत. बरोबर आहे की नाही? पण हम्म, त्याचं दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतात.
बरोबर आहे. त्यामुळे जे काही करायचं ते व्यवस्थित माहितगार माणसाला, समजणाऱ्या माणसाला विचारून व्यवस्थित ते केलं गेलं पाहिजे. उगीच कुणी काहीतरी सांगितलं, कोण त्या शेजारच्यानी केलं म्हणून मी केलो, असं केलं ना, तर मग ते नुकसानच होतं. आणि मग बऱ्याच वेळेला काय होतं, मग बरेच लोकं डाळिंब काढतात,